ज्ञान, शिस्त आणि मूल्यांची त्रिवेणी जिथे एकत्र वाहते ती म्हणजे लोकमान्य टिळक कन्या विद्यालय. लोकमान्य टिळक स्मारक मंडळाद्वारे संचालित लोकमान्य टिळक कन्या विद्यालय शाळेची स्थापना 1965 साली दूरदृष्टी असलेले शिक्षणप्रेमी व तसेच शाळेचे पहिले अध्यक्ष लोकाग्रणी श्री बळवंतराव राघव देशमुख यांनी केली. त्यांच्या विचारांची व संस्कारांची परंपरा आजही शाळा अभिमानाने पुढे नेत आहे. अनेक विद्यार्थिनी घडवत समाजाला दिशा देत ही शाळा अभिमानाने आपल्या स्थापनेचा सुवर्ण इतिहास जपत आहे. शाळेचे आजचे अध्यक्ष ॲडव्होकेट माननीय श्री रवींद्रजी मधुकरराव भागवत असून एक सुप्रसिद्ध व अनुभवी विधिज्ञ म्हणून ते ओळखले जातात. त्यांच्या मार्गदर्शनामुळे शाळेला निश्चितच वैचारिक दिशा, प्रेरणा आणि उज्ज्वल भविष्याचा आधार लाभला आहे. आमच्या लोकमान्य टिळक कन्या विद्यालयाच्या मुख्याध्यापिका माननीय सौ अर्चना विनोद दुर्गपुरोहित शाळेबद्दल व्यक्त होताना, नमस्कार. राष्ट्र घडवण्यासाठी व्यक्ती घडवणे आवश्यक आहे. आमची शाळा व्यक्ती घडवण्याचे माध्यम आहे. भारतीय संस्कारांचे बीजारोपण करण्याच्या वयात शाळेत प्रवेशित विद्यार्थिनींवर भारतीय संस्कारांचे बीजारोपण शालेय शिक्षणासोबतच केले जाते. शिस्त, संयम, भारतीय विचार घेऊन विद्यार्थिनींनी पुढील जीवनात वाटचाल करावी या प्रमुख उद्देशावर शाळेची वाटचाल अखंड 60 वर्षापासून सुरू आहे व पुढेही अशीच सुरू राहील. विचारांची बांधिलकी हा शाळेचा मूल मंत्र आहे आणि त्याची जोपासना करणे आमचे कर्तव्य आहे. धन्यवाद. शाळेचा भौतिक प्रवास हा तिच्या सातत्यपूर्ण प्रगतीचा आणि दूरदृष्टीचा साक्षीदार आहे. स्थापनेच्या सुरुवातीला तट्ट्याची असलेली इमारत, मोजक्याच वर्गखोल्या, मर्यादित साधनसामग्री असलेली शाळा काळाच्या ओघात हळूहळू विस्तारत गेली. आज प्रशस्त इमारत, खेळाचे मैदान, ग्रंथालय आणि प्रयोगशाळेची उभारणी करण्यात आली आहे. आज आमची शाळा आधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज अशी आदर्श शिक्षण संस्था म्हणून उभी आहे. आज शाळेत डिजिटल क्लासरूम, सौर ऊर्जा प्रकल्प, वॉटर कूलर तसेच विद्यार्थिनींकरिता सुरक्षित, शिस्तबद्ध व विश्वासार्ह शालेय वातावरण निर्माण करण्याकरता शाळेत बसवलेले CCTV कॅमेरे यांची भूमिका मोलाची ठरते. शैक्षणिक गुणवत्ता. दरवर्षी 90% अधिक गुण प्राप्त करणाऱ्या गुणवंत विद्यार्थिनी सातत्याने आमच्या शाळेचे नाव लौकिक करत आहेत. तसेच शाळेचा निकाल दरवर्षी 98% जास्त असतो. ही परंपरा सातत्याने टिकवून ठेवली आहे. क्रीडा क्षेत्रातही शाळेचे उल्लेखनीय कार्य आहे. नेपाळ येथे नासा आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेत भारतीय महिला संघात कुमारी गुंजन बाकरवाले ही रौप्य पदकाची मानकरी ठरली, तर कुमारी श्वेता तिवाडे ही कांस्य पदकाची मानकरी ठरली आहे. कुमारी धनश्री अंडेलकर हिची राज्यस्तरीय कॅरम स्पर्धेकरिता निवड झाली आहे. कुमारी कृतिका उपरकर आणि युगाक्षी पद्मेकर यांची राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेकरिता निवड झाली आहे. कुमारी अनुश्री लेनगुरे हिची थांगता मार्शल आर्ट स्पर्धेत राष्ट्रीय स्पर्धेकरता महाराष्ट्राच्या मुलींच्या संघात निवड झाली आहे. हे यश पुढील पिढीसाठी प्रेरणादायी आहे. शाळेतील निवडणूक ही विद्यार्थिनींना लोकशाहीचे तत्व प्रत्यक्ष अनुभवातून शिकवणारी एक शैक्षणिक प्रक्रिया आहे. विद्यार्थिनींच्या सर्वांगीण विकासासाठी शाळा व पालक यांच्यातील सुसंवाद आणि सहकार्य वाढवण्यासाठी शाळेत पालक सभा तसेच मातृसंमेलन नियमितपणे आयोजित केल्या जाते. विद्यार्थिनींच्या शारीरिक, मानसिक व भावनिक आरोग्याची काळजी घेण्याकरिता शाळेत नियमितपणे आरोग्य तपासणी केली जाते. विद्यार्थिनींना बरेचदा मानसिक तणावाला सामोरे जावं लागतं. अशा वेळी शाळेतच त्यांना तज्ज्ञ समुपदेशक श्री पेटकर सरांकडून समुपदेशन करून त्यांच्या व्यक्तिमत्व विकासात येणारे अडथळे दूर केले जातात. शाळेत दरवर्षी 8 मार्च रोजी आंतरराष्ट्रीय महिला दिन हा स्त्री शक्ती, समानता व सन्मान यांची जाणीव करून देण्याकरिता व स्त्री पुरुष समानतेची भावना रुजवण्याकरिता साजरा केला जातो. शिक्षण हे अनुभवांच्या माध्यमातून अधिक अर्थपूर्ण करण्याकरता शाळेत शैक्षणिक सहलीचे आयोजन करण्यात येते. दीपरंग, दीपोत्सव सारखे उत्सव शाळेत घेण्यात येतात. यातून
विद्यार्थिनींना स्वच्छता व पर्यावरणाचे महत्त्व समजते. विद्येचे प्रतीक असलेल्या लाडक्या बाप्पाच्या उत्सवात गणेश पूजन, गणेश मूर्ती साकारणे, स्तोत्र पठण व सांस्कृतिक कार्यक्रम घेतले जातात. श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त विद्यार्थिनी दहीहंडी, कृष्णलीला देखावे सादर करतात. विद्यार्थिनींच्या बौद्धिक क्षमता, तार्किक विचारशक्ती विकसित करण्यासाठी विविध स्पर्धात्मक परीक्षा घेण्यात येतात. त्यातील प्रावीण्यप्राप्त विद्यार्थिनी इंडियन टॅलेंट सर्च एक्झाममध्ये कुमारी विधी सुधीर भरडकर ही 3 वर्षाकरिता शिष्यवृत्तीची मानकरी ठरली आहे. NMMS राष्ट्रीय दुर्बल घटक शिष्यवृत्ती ही केंद्र सरकारची योजना असून त्यात शिष्यवृत्तीच्या मानकरी ठरल्या आहेत कुमारी भुवनेश्वरी प्रकाश बल्लारपुरे, कुमारी कनक विनोद नगरकर. पूर्व माध्यमिक शिष्यवृत्तीत वर्ग 8 मधून कुमारी कल्याणी राम माणिक ही गुणवंत विद्यार्थिनी शिष्यवृत्तीस पात्र ठरली आहे. गणित ऑलिम्पियाड परीक्षेत सुवर्ण पदकाचे मानकरी ठरल्या आहेत कुमारी मनस्वी अनंतराव डेहनकर, कुमारी वैष्णवी सुनील झोडे. संस्कृत भाषा प्रचारणी सभा आयोजित संपूर्ण संस्कृतमध्ये कुमारी तेजस्वी किशोर राऊत हिला विशेष प्रावीण्य प्राप्त झाले आहे. तसेच राज्यस्तरीय गीता पठण स्पर्धेतही विद्यार्थिनींनी विशेष प्रावीण्य प्राप्त केले आहे. आमच्या विद्यार्थिनी विज्ञान नाटिकोत्सवात विभागीय स्तरावर अजिंक्य ठरल्या आहेत. शाळेतील अपूर्व विज्ञान मेळावा हा विज्ञानातील मूळ संकल्पना स्पष्ट करण्यात मदत करतो. शालेय संगीत विभागातर्फे श्रीराम मंदिर प्राण प्रतिष्ठापना निमित्त शाळेत श्रीराम गीत भजन स्पर्धा तसेच स्वातंत्र्य दिन व प्रजासत्ताक दिनानिमित्त दरवर्षी वर्गवार राष्ट्रभक्तीपर गीत गायन स्पर्धा आयोजित केली जाते. सांस्कृतिक विभाग हा विद्यार्थिनींच्या संस्कार, संस्कृती, सर्जनशीलता आणि व्यक्तिमत्व विकासाचा मजबूत पाया घडवितो. आमच्या शाळेच्या शिक्षकांनीही विविध क्षेत्रात यश मिळवले आहे. सहाय्यक शिक्षक श्री अनिल धर्माजी पेटकर यांनी यावर्षी घेण्यात आलेल्या शिक्षक अधिकारी स्पर्धा परीक्षेत बालमानसशास्त्र विषयातील केस स्टडी सादरीकरणात महाराष्ट्र राज्यात प्रथम क्रमांक प्राप्त करून शाळेचा, संस्थेचा तसेच जिल्ह्याचा गौरव वाढविला. याच स्पर्धेत श्री पराग पुण्यप्रेड्डीवार गणित शिक्षक यांनी गणित ऑलिम्पियाड स्पर्धेत राज्यस्तरावर विभागाचे प्रतिनिधित्व केले. श्री किरण कत्रोजवार कला शिक्षक यांना राज्यस्तरीय कलाध्यापक पुरस्कारांनी गौरविण्यात आले. चंद्रपूर महानगरपालिकातर्फे भित्तिचित्र स्पर्धेत त्यांच्या चमूला 51,000 व वृक्ष पेंटिंग स्पर्धेत 11,000चा रोख पुरस्कार मिळाला. याच स्पर्धेत त्यांच्या मार्गदर्शनात शालेय विद्यार्थिनींनीही 11,000चा रोख पुरस्कार मिळवला. शाळेबद्दल आपले मनोगत व्यक्त करताना आमच्या माजी विद्यार्थिनी कुमारी तेजस्विनी नमस्कार, मी तेजस्विनी किंजवडेकर, पूर्वाश्रमीची तेजस्विनी भागवत आणि लोकमान्य टिळक कन्या विद्यालयाची माजी विद्यार्थिनी. शाळा आम्हाला तेव्हाही प्रिय होतीच आणि अजूनही ती तितकीच प्रिय आहे. किंबहुना शाळेचं महत्त्व आता अधिक जास्त वाटतंय. मला असं वाटतं आपल्या शाळेचं हे वैशिष्ट्य राहिलं आहे की आपल्या शाळेत फक्त पुस्तकी ज्ञानावर भर न देता किंवा शाळेत परीक्षेत अधिक गुण कसे मिळवता येतील यावरच अधिक लक्ष न देता विद्यार्थ्याचा खरोखरच सर्वांगीण विकास कसा होईल याकडे लक्ष दिलं जातं. यापुढेही शाळेत असेच वेगवेगळे छान छान कार्यक्रम आयोजित केले जातील. त्यासाठी शाळेला शुभेच्छा. धन्यवाद. सायली खडसे. Every journey begins with a foundation and mine was built on values. नमस्कार, माझं नाव सायली सतीश खडसे आहे. मी लोकमान्य टिळक कन्या विद्यालयातून 2015 या साली पासआउट झाले. आय एम एन इंटिरियर डिझायनर बाय प्रोफेशन अँड आर्टिस्ट अँड एक्सप्लोरर बाय हार्ट. माझा प्रवास हा व्हॅल्यूज, कन्सिस्टन्सी आणि ऑनेस्ट वर्क यावर उभा आहे. माझ्या आयुष्याचं स्ट्रॉंग फाउंडेशन लोकमान्य टिळक कन्या विद्यालय येथे घडला. इथल्या एक्सलंट टीचर्स आणि प्रिन्सिपल्स यांनी केवळ अकॅडमिक्स नाही तर ऑनेस्टी इन वर्क, कन्सिस्टन्सी, डिसिप्लिन आणि पेशन्स यांचं महत्त्व पटवून दिलं. हीच व्हॅल्यूज आज माझ्या कामाचा कोर आहेत. त्या लोकमान्य टिळक कन्या विद्यालयाला मनापासून धन्यवाद. बिकॉज सम इन्स्टिट्यूशन्स डोंट जस्ट एज्युकेट, दे शेप लाईव्स. कुमारी संगीता खेवले. हॅलो एव्हरीवन, मायसेल्फ डॉक्टर संचिता खेवले.
मी एक डॉक्टर आहे आणि सध्या माझं मास्टर्स स्त्रीरोग तज्ज्ञात म्हणजेच ऑब्स्टेटिक अँड गायनेकॉलॉजीमध्ये GMC नागपूर इथून कंप्लीट करून राहिलेली. मागे वळून बघता या प्रवासाचा पाया कुठेतरी शाळेने मला दिलेला आहे आणि याचं पूर्ण क्रेडिट मी माझ्या शाळेला देते. शाळेत जे 5 वर्ष कंप्लीट केले त्या 5 वर्षांमध्ये कसं बोलायचं, कसं वागायचं, तुमच्या करिक्युलममध्ये कसं समोर जायचं, तुमचा अभ्यास कसा करायचा, कुठल्या गोष्टींना कसं प्रायोरिटाईज करायचं, हे सगळं काही शाळेनं मला शिकवलं. थँक्यू सो मच फॉर दिस.